गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपस्थित सर्व गुरुबंधू भगिनी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज श्री गुरुपौर्णिमा उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे हा उत्सव आपण अत्यंत प्रेमानं उत्साहात साजरा करतो. हा उत्सव आज सकाळी 6:15 काकड आरतीने सुरुवात झालेली आहे. आता हे मुलाखत सुरू आहे. तर मी आज एक आरती आपले आमचे गोरपडे सर मी म्हणतात की पंथांची आरती घेऊन सुरुवात करायची. तर मी एक आरती घेणार आहे. कोळी कुठं आज सकाळी पहिली आरती कुठली घेतली आपण? कोळी हनुमंतराव उभं राहून सांगायचं. सुरुवातीला कुठली आरती घेतली? गुरु ही संपत्ती, गुरु ही विपत्ती, गुरुविने गती नाही मज, ही आरती आपण सुरुवातीला घेतली. आता गुरु ही संपत्ती म्हणजे काय? संपत्ती म्हणजे आपण पैसा अडका म्हणतो, घर जमीन गाड्या बंगले, त्याला आपण ऐहिक संपत्ती येते. पण ह्या ठिकाणी जो पंतांनी उल्लेख केलाय संपत्ती, ती पारमार्थिक संपत्ती आहे. परमार्थामध्ये जी संपत्ती असती त्याचा उल्लेख आहे. परंतु तिथं पुढं म्हटलंय गुरु ही विपत्ती. गुरु ही संपत्ती असत तर विपत्ती कशी होऊ शकेल? पण त्यांनी पंतांनी म्हटलंय तर तिथे सत्यच आहे, 100% सत्य आहे. तर गुरु ही संपत्ती म्हणजे इथं तुम्हाला हे फळा दिसतं का सगळ्यांना? आपली पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राणकोश, पंच तन्मात्र, ही जी 19 माध्यम आहे ती मागायला पण देवाला गेलं नव्हतं. देवानं न मागता ही 19 माध्यम आपल्याला दिलेली आहेत. तर ही जी माध्यम आहे ती आपली संपत्ती आहे. खरी संपत्ती 19 माध्यम. पण आईच्या उदरातून जेव्हा आपण जन्म घेतो त्यावेळेला इथे जन्माचे प्रकार दिलेले आहेत. 3 प्रकारचे जन्म आहेत. मागच्या वेळी आपल्या गोरपड सरांनी त्याच्यावरती खूप माहिती दिली होती. 3 प्रकार. पहिला कुठला प्रकार आहे? पहिला प्रकार कुठला? कर्म परत्वे. दुसरा आहे कार्य परत्वे आणि तिसरा कारण परत्वे. हे 3 प्रकारचे जन्म आहेत. तर कर्म परत्व्यामध्ये स्वतः दादानी 2 प्रकार केले. एक प्रकार जो आहे तो वासना परत्वे आणि दुसरा प्रकार आहे तो इच्छा परत्वे. तर त्याच्यामध्ये हा देह जो आहे त्याला देहिक म्हणतात आणि त्याच्या आत काय आहे? आत्मा आहे, त्याला आत्मिक म्हणतात. ज्यावेळी आपण जन्म घेतला त्यावेळी आपलं देही किती होतं? 75% होतं आणि आत्मिक फक्त 25%. तर दादांच्याकडे ज्यावेळी आपण पहिल्यांदा आलो, विडा ठेवला, त्यावेळी त्यांनी गुरुबीज आपल्या मध्ये धारण करून दिलं मस्तकात आणि आतमध्ये जेव्हा डोकं टेकतो त्यावेळी ते गुरुबीज धारण केल्यानंतर
आपल्याला भक्त ही अवस्था प्राप्त झाली. आणि त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ह्याच्या वंशात दोष आहेत. वाडवडिलांनी कुणाची प्रॉपर्टी हडप केलेली आहे, कुणाचा खून केलेला आहे, कुणाचे पैसे अडके असे घेतलेले आहेत. तो दोष ह्याच्याकडे आलेला आहे वंशातमध्ये. दुसरं, जेव्हा आपण जन्म घेतो त्यावेळी 50% जन्म कर्म आपलं खर्ची पडतं. ज्यावेळी तुमचं 100% कर्म तयार होतं त्याचवेळी तुम्हाला जन्म मिळतो. पण जन्म मिळताना 50% कर्म खर्ची पडतं. राहिलं किती 50%? हे कर्मामध्ये कमतरता आहे, ती भरून काढली पाहिजे. त्याचं विमोचन केलं. आधी वंशविमोचन, कर्मविमोचन, आणि तिसरं जे आहे ते ऋण आहेत आपले. 5 ऋण आहेत आपले. हे मातृपितृ, आईच्या वडिलांच्याकडे जन्म घेतला तर आपण मातृपितृसाठी काय करतो? आई वडिलांच्यासाठी काय करतो? आपली सेवा करतो का त्यांची? आई वडिलांची सेवा करतो का? आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, एवढं मोठं केलं, त्यांच्यासाठी आपण काय केलंय? दुसरं, हे इतरे जन आहे आणि हे जे आहे ते देवादिक. हे जन्म कर्म, जन्म जन्मांतर आत्मा, ह्याच्यावरती 10व्या दिवशी असा आरही देतो आपण, पाणी घेतो. हा आत्म्याचं प्रतीक आहे. हे 5 ऋणांमध्ये आहेत आपले. त्याच्यामध्ये कमी अधिकपणा आहे आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी येतात आणि त्या लवकर निवारण होत नाहीत. त्यासाठी दादांनी काय केलं? त्याचं विमोचन केलं. कर्मविमोचन, वंशविमोचन आणि ऋणविमोचन, हे 3 विमोचन करून 3 जी पोकळी तयार झाली त्या ठिकाणी 3 दीक्षा दिल्या. सुरुवातीची दीक्षा दिली उपासना दीक्षा, नंतर नामस्मरण दीक्षा, नंतर अनुग्रह दीक्षा. ह्या दीक्षा देऊन हे माध्यम आहे ते शुद्ध केलंय. त्यामध्ये आशीर्वाद धारण केला, कृपाशीर्वाद. आणि 4थी दीक्षा मग गुरु दीक्षा दिली. त्यानंतर 5वी दीक्षा कारण दीक्षा, 6वी महाकारण दीक्षा. ह्या दीक्षा देऊन हे जे दैहिक माध्यम आहे ते सगळं सक्षम केलं आणि आपल्याला रोज ओंकार साधना करायला सांगितली, आरती करायला सांगितली, दैनंदिन प्रार्थना म्हणायला सांगितली. त्याच्यातून ते सुरुवातीला जी तुमची अवस्था होती भक्त, त्या साधक अवस्थेला सुरुवात झाली. साधक अवस्थेचं परिपूर्णता जेव्हा होईल त्यावेळी कुठली अवस्था मिळेल? साध्य अवस्था. साध्य अवस्थेनंतर सिद्ध अवस्था. ह्या अवस्था तुम्हाला प्राप्त करून दिल्या, ही तुमची खरी संपत्ती आहे आता. पण ते कशासाठी दिलं? तर जे इतर जण आहेत त्यांची सेवा करण्यासाठी दिलेलं आहे. हे सगळं जे दिलं आपल्याला ओंकार साधनेच्या माध्यमातून, त्यामुळं आपण आपल्या स्वतःचा मागण्यापेक्षा इतरांना सुख शांती समाधान मिळावं म्हणून प्रार्थना केली पाहिजे. जगामध्ये शांतता राहावी, जगामध्ये विश्वशांती व्हावी म्हणून हे आपल्याला दादांनी जे क्रम घालून दिलाय, आज्ञा दिली. आज्ञा आणि आदेश, मागच्या मी त्याचा अर्थ सांगितलाय. आज्ञा म्हणजे काय? की ती जी आज्ञा असेल त्याप्रमाणे आचरण करायचं. बाबांनी दादांना आज्ञा दिली आणि दादांनी त्याप्रमाणे त्यांचं सिद्धता केली व औदुंबरला राहिले. स्वतः खूप कष्ट घेतले. मागं मी सांगितलं तुम्हाला की 2.5 वर्ष त्यांनी तिथं राहून औदुंबरला सेवा केली, गुरुचरित्राचं पारायण केलं आणि शक्ती कमावली. गुरुशक्ती इतकी मिळवली
की ती शक्ती त्यांनी पुन्हा भक्तभाविकांच्या प्रवाहित केली. आणि त्या भक्तभाविकांनी जे आता कामकाज करतात किंवा कामकाज करत नाहीत, जे कामकाज करतात त्यांनी कामकाजाला बसल्यानंतर समोरच्या व्यक्तीचं जे दुःख आहे ते निवारण होण्यासाठी स्वतः प्रार्थना केली पाहिजे. आणि मग प्रार्थना करून तो प्रसाद आपण देतो, तो प्रसाद त्याला दिला पाहिजे. तर त्यामध्ये काय झालंय की 5 तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपल्या शरीरामध्ये. निसर्गात 5 तत्व आहेत. तीच 5 तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत. नाभीच्या ठिकाणी पृथ्वी आहे. आप तत्व इथे हृदयाच्या इथं आहे. तेज तत्व, वायू आणि आकाश, ह्या 5 तत्वामध्ये विसंगती झाली की आपल्याला अडचणी येतात. निसर्गात तुम्ही बघा, निसर्गात 5 तत्व आहेत. त्यामध्ये कमी जास्त झालं तर काही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, ढगफुटी म्हणतात, एवढा पाऊस पडतो. आणि काही ठिकाणी मराठवाड्यात, काही भागात, काही ठिकाणी अजिबात पाऊस थेंबचा पडला नाही. हे का होतं की निसर्गात सुद्धा असं कमतरता तयार होती. मग ती कमतरता गुरुशक्ती जी आहे संपूर्ण विश्वाला सांभाळणारी, ती बॅलन्सिंग करते. आणि मग आपलं योग्य ठिकाणी योग्य पाऊस पडतो, योग्य वेळ योग्य पाऊस पडतो, पिकं तयार होतात. तर तसं आपल्या देहामध्ये दादांनी बीज टाकलंय, गुरुबीज. ते गुरुबीज जे आहे ते विकसित करायसाठी आपण काय केलं पाहिजे? जसं आपण हे दैहिक माध्यम विकसित होण्यासाठी आपण अन्न खातो, पाणी पितो. मग आत्म्याला काय करायचं? आत्म्याचं अन्न काय? कोण सांगू शकेल? आत्म्याचं अन्न काय आपलं? आपली जी ओंकार साधना आहे, ती आरती साधना, मुलाखत साधना, ह्या ज्या आहेत ते आत्म्याचं अन्न आहे. ते देतो का आपण? रोज साधना करतो का? रोज सकाळी साधना करून झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. हा नियम तुम्ही आज तरी करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर ही 5 तत्व जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा, ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत. आणि 5 कोश. इथं नाभीच्या इथं अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. दादानी काय केलं ना, तुमचा जो अन्नमय कोश आहे तो आनंदमय कोशात विलीन केला. अन्नमय कोश म्हणजे इच्छा वासना. त्यामुळे आपल्या इच्छा वासना कमी होतात, एकदम अन्न कमी लागायला लागतं. आणि आकाश तत्व जे आहे ते फार विस्तृत आहे सगळीकडे. तर आकाश तत्वात पृथ्वीला काय केलं? आकाशात विलीन केलं. अन्नमय कोशाला आनंदमय कोशात विलीन केलं. आणि काय केलं? कशासाठी केलं? तर शब्द ब्रह्म हे सिद्ध केलं. ही जी 5 तन्मात्र आहे त्याचा शब्द हे तन्मात्र आहे. ते तन्मात्र सिद्ध करण्यासाठी काय केलं त्यांनी? अन्नमय कोश आनंदमय कोशात विलीन केला, पृथ्वीला आकाशात विलीन केलं. नंतर अन्नमय कोश झाल्यानंतर आपल्याला जे स्पर्श तन्मात्र आहे ते सिद्ध केलं. 5व्या संयोगाचा विषय येतो. आणि स्पर्श तन्मात्र विकसित केल्यामुळं ज्यावेळी भक्त किंवा सेवक केंद्रावरती पूजा करतो किंवा प्रसादाचं पूजन करतो, गोळ्या करतो, अभिमती तेल करतो, त्यावेळेला हातानं जेव्हा हे करतो तेव्हा हातातून ती शक्ती त्या ह्याच्यात जाते, म्हणजे तुमच्या तेलात जाते किंवा गोळ्यामध्ये जाते किंवा त्या प्रसादामध्ये जाते. ते स्पर्श तन्मात्र आहे. दुसरं तन्मात्र कुठला आहे? तर रस. रस म्हणजे आंब्याचा रस किंवा मोसंबीचा रस असा रस नाही. त्या दादानी जे सांगितले 6व्या सेमिनारमध्ये, रस म्हणजे आपलं रक्त. त्या रक्तामध्ये रस तन्मात्र हे सिद्ध करून दिलं.
त्याच्यामुळं काय झालं, रक्तातले जे अनुवंशिक दोष होते, वाढ वडिलांच्या पासून आलेले, ते दोष उच्चावासा वाटे विसरित झाले. पंचप्राण आहेत, तुम्हाला माहिती आहे. आपण ज्या आहुती देतो, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा, हे 5 प्राण आहेत. हे पंचप्राण निसर्गामध्ये आहेत आणि निसर्गामध्ये असताना ते 5 प्रकारात आहेत, ते वेगवेगळे आहेत. ज्यावेळी आपण श्वास घेतो तेव्हा 5 प्राण एक होतात आणि आपल्या फुफ्फुसात जातात, एक होऊन जातात श्वासाबरोबर, आणि फुफ्फुसात गेल्यानंतर त्याचे पुन्हा 5 होतात. मग प्राण वेगळा, अपान वेगळा, व्यान वेगळा, उदान वेगळा. हे कुठं जातं? रक्तात जातात. रक्तातले दोष आहेत ते उच्चवास ते पुन्हा बाहेर पडतात. बाहेर पडताना एक होऊन बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर ते 5 मध्ये विभागली जातात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आणि संपूर्ण बॉडी जी आपली शरीर आहे ते शुद्ध होतं, सक्षम होतं, कार्यक्षम होतं. तुम्ही शब्दब्रह्म तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे एखादा शब्द उच्चारला, उद्या तुझं कल्याण होईल, तर ते होणार. त्या पाठीमागं ही शक्ती आहे, गुरुशक्ती आपली, दादांची शक्ती आहे. आणि दादानी हे सगळं सिद्ध करून ठेवले. आता नवीन तुम्हाला करायचं काहीही कारण नाही, संपूर्ण सगळं विकसित करून ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये मग पुढे काय होतं की आपली 5 तत्व विकसित झाली, साधकावस्था आपण प्राप्त केली की साधकावस्था नंतर सिद्धावस्था. साधकावस्थेत आपल्याला 75% प्रयत्न करायला पाहिजे, सिद्धावस्थेमध्ये फक्त 15%. ते काय करायचंय तर मनापासून नामस्मरण, साधना व्यवस्थित करायची, दिलेल्या स्केलप्रमाणे करायची, आणि घरी निदान 1 तरी आरती म्हटली पाहिजे, आणि आठवड्यातून एकदा तरी कार्यकेंद्रावर गेले पाहिजे. त्याच्यामुळे तिथं जी शक्ती आहे ती तुमच्या धारण होते आणि तुमची जी 5 तत्व आहेत ती विकसित झाली. कशासाठी केली तर इतरांना सुखशांती समाधान मिळावं यासाठी ही आपली दैहिक माध्यम विकसित केलं. तर हे विकसित केलं, ही आपली संपत्ती आहे. ही जी आहे, जशी गुरु ही संपत्ती, तर ही संपत्ती त्यांनी आपल्याला न मागता दिली. गुरुदेव, देवाने दिली. देव म्हणजे दादांना पण गुरुदेव परब्रह्म म्हणतो. दादा हे परब्रह्म आहे. त्यांनी आपल्या भक्तांच्या विकासासाठी किंवा भक्तांच्या जगामध्ये सगळं शांतता यावी यासाठी अवतार घेतलाय दादांनी. मानवी रूपात अवतार घेऊन हे कार्य केले, सिद्ध केले. ते फक्त आपल्याला पुढं चालू ठेवायचं आहे. आता तुम्ही बघत होता, मागं आपण मधुकाका होते किंवा बाकरे गुरुजी हे होते, तेव्हा किती लोक असायचे, हाताच्या बोटावर मोजण्या वेळी लोक यायचे. आता किती विकास झाला बघा बरं. परवा मिटिंगला तर 100 लोक होते, सेवक सेविका म्हणून. तर हे जे कार्य आहे, अशी आपली केंद्र आहेत, त्या कार्यकेंद्रामार्फत हे कार्य चालू आहे. दादानी आपल्या गोव्याला शक्तीपीठ स्थापन केलं आणि शक्ती तिथे जाऊन मधनं 2 वर्षात एकदा तरी जाऊन तिथे डोकं टेकून आलं पाहिजे, मग ती शक्ती आपल्या धारण होते. हे आणि आपल्याकडे काय केलं त्यांनी, आधी 3 प्रतिमा दिल्या. त्या 3 प्रतिमा आधी दिल्या, नंतर शक्तीपीठ स्थापन केली. मग त्यांनी बघितलं कार्य होतंय, माध्यमं सगळी सिद्ध झाली, मग त्यांनी हे शक्तीपीठ स्थापन केलं. तर ही सगळी आपली संपत्ती आहे. गुरु ही संपत्ती म्हणजे एकूणच माध्यम, त्याशिवाय हे विकसित केलेलं दैहिक माध्यम, ह्याच्या मार्फत आपल्या स्वतःसाठी काही मागायचं नाही. मागायचं ते इतरांच्या सुखशांती समाधानासाठी मागायचं. पण आपण काय करतो की मला प्रत्येक वेळेला कामकाजात वेळा लावून मला अमुक पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे,
माझ्या मुलाचं प्रमोशन व्हावं, हे मागत बसतो तिथे. कशासाठी मागायचं? न मागता देतात. तुमच्याकडे गाय आहे. गाय कशासाठी घेतो आपण? दुधासाठी घेतो. आणि शेण फुकट मिळतं. हे जे आहिक मागतो ते सगळं शेण आहे त्यांच्या दृष्टीने. ते तुम्हाला देणार आहेत ते. तुम्हाला एकदा भक्त म्हणून त्यांनी स्वीकारलं, तुम्हाला कृपाशीर्वाद दिलाय. तो या जन्मापुरताच नाहीये, अनेक जन्मापर्यंत आहे. तर काही भक्त काय करतात की त्यांना जबाबदारी टाकली, बा तुम्ही कामकाज सुरू करा. मग करत नाहीत ते कामकाज सुरू. घाबरतायत अजून. का घाबरताय? एवढी गुरुशक्ती पाठीशी आहे म्हणजे तुम्ही काय घाबरत? ते आणि आपण काहीच करत नाही, तेच करतात सगळं. मग तुम्ही आज घाबरत काही कारण नाही. तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून 2 चांदीच्या प्रतिमा दिल्या होत्या. त्या प्रतिमांमध्ये एवढी शक्ती आहे की सगळं जे काही देवदेवता आहेत त्या एका तागड्यात घातल्या आणि 2 ह्या साईशक आणि कारण 2 एका तागड्यात घातले तर ते साईशकाचं तागड खाली जाईल. देवदेवतांचं प्रतीक. इतकी शक्ती तुमच्या घरामध्ये दिलेली आहे. असं असताना तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. ते तुम्हाला सांगतायत की आम्ही जरी सांगितलं तरी आमचे शब्द नसतात, ते त्यांचे शब्द असतात दादांचे. दादा सांगतात की हे करा म्हणजे आम्ही सांगतो तुम्ही अमुक करा. तर तुम्ही त्यांच्यावरती 100% विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. तर तुमच्या माध्यमातून त्यांना कार्य करायचं आहे, ते वाट बघतायत भक्तांची. तर ही सगळी संपत्ती आहे. आणि काय केलं त्यांनी? करायला तिथं सेमिनार घेतलं होतं, फक्त त्या कार्यालयात घेतलं होतं, जुन्या कार्यालयात. त्यावेळी हे जे लोक आहेत ते भूभास्वा तिथं खाली पृथ्वीच्या तिथं काय झालं, अर्थ ऑन स्वीटचं वलय आहे, म्हणजे आत्मीय आहेत, ज्यांना कुठं गती मिळाली नाही अशा आत्मी तिथं आहे. त्या पुढं भूभास्वा हे 3 लोक आहेत, ते प्राणी मात्राचे लोक आहेत. त्या तीर्थंकर होऊन महाजना परत तीर्थंकर तपान सत्य. तर दादानी काय केलं, इतकं सिद्ध स्वतः बोलता येत नव्हतं, परलोकात म्हणजे जिथे करायला जेव्हा होते, कृष्णा हॉस्पिटलला ऍडमिट होते, तर त्यांची वाचा सगळं बंद झालं होतं सगळं. फक्त त्यांचं नाडी चालू होती म्हणून. तर त्यांनी काय हे सिद्ध केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशीमध्ये काय आहे, ते द्रव पदार्थ आहे. त्यात पृथ्वी आणि आप 2 तत्व आहेत. आणि वरची जी आहेत आपली तेज वायू आकाश, तेज वायू आकाश ही 3 तत्व आत्मिक तत्व आहेत. आणि पृथ्वी आणि आप ही पृथ्वी तत्व म्हणजे आहे अन्नमय कोशन ते ठीक आहे. तर त्यांनी ते तेज वायू आकाश त्यात धारण केलं ओंकार साधनेतून, ओंकाराच्या ह्याच्यातून, लहरीतून. आणि अनेक आत्मे आहेत त्यांना मुक्त केलं. आणि ज्यावेळी दादानी केंद्र स्थापन केली, केंद्र प्रमुख नेमले, केंद्रात काम व्यवस्थित चालू झालं, कामकाज होतं व्यवस्थित केलं. नंतर पुण्याला गेले, झोपली होती, तर त्यावेळेला त्यांच्या स्वप्नात बाबा आले. बाबांनी ते काय म्हणले की बस आता मला आता मी रिटायरमेंट घेतोय, आराम करतो जरा. कसला आराम करतोस म्हणलं, तू कार्य काय केलेस? 1/4 कार्य केलंय हे जगतासाठी. 3/4 कार्य आहे ते वरती आहे, परलोकात. जे आत्म्या अतृप्त आत्मे आहेत त्यांना मुक्तता दिल्याशिवाय विश्वशांती होणार नाही. तर ते कार्य कोण करणार? तुझा बाप का माझा बाप? असं म्हणले त्याला. शेवटी दादा मी कबूल केलंय, काय हरकत नाही. मी ते पुन्हा त्यांनी सिद्ध पद्धत केली, स्वतः काही परिश्रम घेतले, स्वतः उपासना करून सिद्ध सिद्धांत केलं आणि त्या आत्म्यानं मुक्तता दिली. 1983-84 सालची गोष्ट आहे. ते जे आत्मे आहेत, आपण साधना करतो त्याचं तिथं जे महा आहे, 4था लोक आहे, 4था तिथं आपली ओंकार साधना जाते. तिथून 4थ्या लोकातले आत्मे 3ऱ्या लोकातल्या आत्म्यांना दीक्षा देतात. मग ते वर सरकतात, 4थ्या लोकात जातात आणि 4थ्या ते 5व्यात जातात आणि 2ऱ्या ते 3ऱ्यात
पहिल्या ते दुसऱ्यात असे करत करत 7व्या लोकापर्यंत जातात. आणि 7व्या लोकात गेल्यानंतर ते पुन्हा जन्म नको म्हणतात. जन्म घेतला ते 5 ऋणांमध्ये आले परत. त्या ह्याच्यात पाडायला नको म्हणून ते मुक्त होतात. ते मुक्त झाले की इथं विश्वात शांती होणार. हे महान कार्य करायचं आपल्याला. ते आपल्या माध्यमातून त्यांनी दादा करून घेणार आहे. तर त्यासाठी आपण तयार झाले पाहिजे स्वतः. ती आपली संपत्ती आहे. ओंकार साधना मिळालेली हे दैहिक माध्यम ही संपत्ती आहे. तर त्या माध्यमातून आपल्याला कार्य करायचं आहे. तर ते कार्य करत असताना ही झाली संपत्ती. आता पुढे काय म्हणले त्यांनी, गुरु ही विपत्ती. गुरु ही संपत्ती हे झालं तिथपर्यंत. म्हणजे संपत्ती म्हणजे आपली एकूण माध्यम किंवा आपलं हे माध्यम 5 कोश सिद्ध केले, अन्नमय कोश आनंदमय विलीन केला, नंतर पंच तन्मात्र जे आहेत ती सिद्ध केली, सगळं प्युअर करून दिलं आपल्याला. तर आता विपत्ती म्हणजे काय? गुरु ही विपत्ती म्हटली. तर काय होतं, हे जे तुमचं सिद्धांत करून तुमचं दैहिक माध्यम हे सिद्ध करून दिले, त्याच्या माध्यमातून तुम्ही जर कार्य केलं नाही, इतरांच्यासाठी कार्य करायचं आहे. इतर सकाळी निदान कमीत कमी झोपताना रात्री, दादा सर्वांना सुखी ठेवा, सर्वांचं कल्याण करा म्हणून झोपा. सकाळी उठलं की पुन्हा कराग्रे वसते म्हणून पुन्हा म्हणायचं आणि दादा सर्वांना आजचा दिवस सगळ्यांना चांगला जाऊ दे आणि तुमच्या कृपेने मलाही दिवस चांगला जाणार आहे असं म्हणायचं. तेवढं तरी नुसतं म्हटलं हे भगवंता नारायण प्रार्थना म्हटली तरी हे कार्य होणार आहे. सगळ्यांनी काय कामकाज केलं पाहिजे असं काही नाही, पण एवढं तरी करायला पाहिजे तुम्ही. ते करत नाही तुम्ही, म्हणून ही विपत्ती आहे. म्हणून काय होतं माहिती का, तुमच्या पाठीमागे काही दुःख हे जे निर्माण होते ते याच्यामुळे निर्माण होते की तुम्ही त्यांची आज्ञा पाळत नाही. साधी गोष्ट तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला आम्ही गुरुभक्त प्रार्थना म्हणतो, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, जगद्गुरु साईनाथ महाराज सद्गुरुनाथ दादांची चरणी अशी प्रार्थना करतो की आपण कृपावंत होऊन जगत कल्याणासाठी गुरुशक्तीपीठाची स्थापना, हे गुरुशक्तीपीठ आहे, स्थापना करून दिली आहे. त्या शक्तीपीठाची सेवा कशी करायची? काया हे शरीर, त्यामध्ये 2 द्याले, म्हणजे हे स्थूल देह सूक्ष्म देह हे कोश 19 माध्यम आली. काया वाचा मनाने करू. वाचाचे प्रकार सांगितले 4. आपण नेहमी बोलतो ते वैखरी, मध्यमा, परा, अपश्यंती. कामकाजाला बसल्यानंतर परावाणीतून कामकाज केले पाहिजे. दादा पश्यंती वाणीतून कामकाज करायचे. तुम्ही निदान मध्यमातच तर करा. कमीत कमी लोकांशी बोलताना मध्यम वाणी तरी वापरा. काया वाचा आणि मन, मनाची गती अखंड आहे, ते एक करायचं. मनाची गती कमी करून ते देहाच्या गतीत मिसळायचं, म्हणजे मग काया वाचा मन एक होईल. आणि हे एवढं जरी तुम्ही केलं तरी ते करत नाही म्हणून ती विपत्ती आहे. लक्षात आलं विपत्ती म्हणजे काय सगळ्यांच्या. आणि दुसरं गुरुप्रसाद नाही, 5व्या सेमिनारमध्ये 134 आणि 135 पानावरती दादांनी सांगितलंय की दादांच्यावर तुम्ही जेव्हा आला पहिल्यांदा तेव्हा दादांनी सांगितलं तुम्ही काय करता घरी, विचारलं. तर त्याला वाटलं की आपण सांगावं. ते एक व्यक्ती आली होती की मी रोज गुरुचरित्र असतो, मी रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, मी रोज ओम नमः शिवाय जप करतो, आम करतो, तम करतो. मग त्याला वाटलं की बाबा पाडतो पुरती, दादा बाबा एवढं करतोय देवाचं, मग देवात एवढं करतोय मग दुःख काय येते. तर दादानी काय सांगितलंय की तुम्ही नवनाथाचं पारायण करता. कुणी सांगितलं तुम्हाला करायला? तुम्हाला जर आसनावरून सांगितलं असेल ठीक आहे, पण मनाने तुम्ही करता काय वेळेला. किंवा काय वेळेला कसं हॉटेलमध्ये आपण जातो, मित्र असतात बरोबर, तो म्हणतो मी गुरुचरित्र पारायण केलं, माझं कामं झाली की हा म्हणतो उद्या गुरुचरित्र पोथी आणायची, पारायण सुरू करतो. पण गुरुचरित्र नवनाथाचं पारायण जर केलं तर त्याची शक्ती 12 वर्ष पुरते. पण घरात जी
मंडळी आहेत. म्हणजे कोण? एक आता नवरा आहे तो कुटुंब प्रमुख, तो करतो गुरुचरित्र पारायण किंवा नवनाथाचं पारायण करतो. आणि बाकीचे जे घरात मुलं आहेत, बहिणी आहेत किंवा आई वडील आहेत किंवा काय, ते कोणी काय करत नाही. त्यांचं जे माध्यम आहे, त्या गुरुचरित्राचं नवनाथाचे पारायण केल्यानंतर जी शक्ती तयार होते उद्यापनाच्या दिवशी, ती शक्ती धारण करायला घरातल्या इतर लोकांचं माध्यम हे विकसित नाही. त्यामुळे ती शक्ती घरात फिरायला लागते. हे तर डोकं रपट, त्याच्या डोकं रपट, मग घरात वाद होतात, विवाद होतात, काम होतं. हे का होतं? तर तुम्ही नवनाथाचं पारण करताय, नवनाथात शक्ती आहे 100%. पण त्याच्यातून जी शक्ती तयार होते ती तुम्हाला पेळली पाहिजे ना. घरातल्या लोकांनी ती त्यांचं सक्षम झालं पाहिजे माध्यम. दुसरं काय करतात, काही लोक म्हणतात आम्ही नवचंडी करतो, लघुरुद्र करतो. एक लघुरुद्र दरवर्षी करतो म्हणतात. एक लघुरुद्र महादेवाला केला तर त्याच्यापासून 12 वर्ष शक्ती तयार होते तुमच्या घरामध्ये. ती 12 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी पुन्हा 12 महिन्याच्या आतच दुसरं लघुरुद्र करतात. आणि ती प्रचंड शक्ती तुमच्या बरोबर फिरत असते अशी तुमच्या. आणि त्यामुळे तुमची ते ही वलय आहेत बाकीची, कर्म वलय, आत्मिक वलय, त्याला जाऊन धडकते शक्ती आणि तुम्हाला अडचणी येतात. हे दादा म्हणले हे काही करू नका तुम्ही. आणि ती केल्यामुळे ती विपत्ती आहे खरी, ती खरी विपत्ती आहे. म्हणजे मी सांगितलं ती पण आहेत, म्हणजे तुम्ही तुम्हाला सक्षम केले, तुम्ही ते करत नाही दादांचं काम, आणि शिवाय नको ते करता. म्हणून गणपती, दादांनी सुरुवातीला सांगितलं गणपती बसवू नका, तरी सुद्धा अजून मुलं ऐकत नाहीत, काही नाही, असं करून लोक गणपती बसवत आहेत. गणपतीच्या मध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे ती तुम्हाला पेलवत नाही शक्ती. घरी भटजी बोलवतो आपण पूजनाला, मग त्याला प्राण प्रतिष्ठा करायची. पण 5 पंचप्राण जे आहेत त्या मातीची मूर्ती असते, त्याला प्राणायस्व, अपानायस्व, उदयान हे सगळे 5 मंत्र म्हणून त्यात आत्मधारण करतात आणि तो विसर्जन करायचा. परंतु दादा म्हणतात मी ह्या जिवंत माणसांच्या मध्ये पंचप्राण जागे केलेत, एवढं मोठं कार्य केले, हे कोणी बघतच नाही. आणि ते गणपती बसवायचं, आणि गणपतीची शक्ती तुम्हाला फटके देते. मग घरात अशांतता होती, भांडणं होतात, आजारपण वाढतं, हे त्याच्यामुळे होतं. त्याचा कोणी विचारच करत नाही. म्हणून दादानी बंद करायला सांगितलं, गणपती बसवू नका. आता सुवासे गणपतीची आरती म्हणून दाखवा बरं. गणपतीची आरती म्हणा, जिथे बस वर म्हणा, सुख करता दुःख म्हणा, म्हणा सगळे. हा, आता हे बघा, सुख करता दुःख हरता, सुख करणारा, दुःख हरणारा, वार्ता विघ्नाची असेल ती नाश करणारा, असा गणपती आहे. आणि नुरी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर ओटी सुंदराची. तर हे दादा काय म्हणतात, त्या गणपतीकडे तर सगळं आहे, त्याची तुम्ही आरती म्हणण्यापेक्षा हा जो गणपती आहे जिवंत बसलेला, त्याच्यात तो गणपतीची धारणा झाली पाहिजे तुमच्या देहामध्ये. आणि तुमच्या माध्यमातून दुःख निवारण झाले पाहिजे, सुख तयार झाले पाहिजे, आणि विघ्नाच्या वार्ता तुमच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठी ती आरती आहे. ते आपण गणपतीच्या आरती बसून आरती म्हणतो. गणपती हे तर तो प्रखर आहे. तर ते म्हणजे तुमच्यामध्ये गणपती सगळं झालं पाहिजे, त्यासाठी म्हणतात ते करतच नाही कोणी. म्हणजे ती विपत्ती आहे दादांच्या म्हणण्याप्रमाणे. गुरु ही संपत्ती, गुरु ही विपत्ती, गुरुविने गती नाही मज. तर गुरु हेची धन, गुरुची वतन, गुरु तन मन ब्रह्मानंद. तर आई वडील घरात आहेत आपल्या, त्यांची सेवा करा, त्यांना काय नको लागते ते द्या, ते महत्वाचं आहे. कुटुंब तुमचं, आता जे आपण म्हणतो राष्ट्रोद्धाराची प्रार्थना, तुमचं कुटुंबातली शांतता आहे का तुमच्या आधी? कुटुंब शांत करा, कुटुंबामध्ये जे काही एकमेकाच्या अपेक्षा आहेत त्या पुऱ्या करा, विचारा एकमेकाला, एकत्र बसून जेवण करा. हे करत राहिलं बाजूला
आणि राष्ट्राची प्रार्थना म्हणायची. कशी होणार राष्ट्र शांतता? कुटुंब पहिलं आहे, त्यासाठी आपण हे भगवंता नारायण प्रार्थना म्हणतो, नंतर राष्ट्राची प्रार्थना म्हणतो. त्या प्रार्थनेमुळं जगात शांतता होण्याची आम्ही फक्त प्रार्थना आहे ती म्हणतो. तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला जे काही दादानी दिलेलं आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. तुम्हाला सांगतो, मला दादांच्या मुळे जी काही प्रेरणा होतात ते मी सांगतो, पण ह्या एक सेवक मला आता भेटला, फक्त एकच सेवक आतापर्यंत. तो काय म्हणला की हे आपण कामकाज करतोय पण लोकांची कामं होत नाहीत, काय करू त्यासाठी? काय सांगाल ते करायला तयार आहे. एकच सेवक भेटला. म्हणजे मला समाधान वाटतं की एवढ्या आयुष्यामध्ये आपण इतक्या लोकांशी भेटलो, पण एक सेवक मला असा भेटला की विचारायला लागला, की माझ्या डोळ्यात पाणी आलं की की इतरांसाठी मला करायचं आहे, मी काय करू हे विचारणार. मी म्हणलं तुला संकल्प द्यावा लागेल, तू करायची तयारी आहे का तुझी? तयार आहे म्हणलं, काही संकल्प द्या, मी पण लोकांची ज्या अडीअडचणी आहेत त्या सुटाव्यात, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. घोरपडी सर एकच सेवक आत्तापर्यंत मला भेटलं. म्हणजे ही जी आपली तळमळ आहे ह्यांची, ती सगळ्यांच्याच निर्माण झाली पाहिजे. सगळ्या सेवकांना मध्ये वाटलं पाहिजे की जे काही माझा मित्र आहे, माझे कोण भाऊ आहे, बहीण आहे, यांची सुद्धा कामं व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की हे भगवंता नारायण. काय तुम्ही प्रार्थनेचं एक प्रकरण आहे गुरुप्रसादमध्ये, त्या दादानी म्हटलंय तुम्ही 21 दिवस किंवा एक तुम्ही 5 आठवड्यात प्रार्थना केली. परवा तुम्ही आम्ही गेलो होतो ह्याला इस्लामपूरला, एक प्राथमिक शाळा जिल्हा परिषदची, पण त्या शाळेमध्ये जी मुलं शिकतात त्यांना गरीब मुलं लागली, म्हणजे कामगारांची मुलं वगैरे, त्यांना कुणाला स्कूल बॅग पाहिजे होती, कुणाला कंपास पेटी पाहिजे होती, कुणाला छत्री पाहिजे होती. ते तिथं आम्ही दिल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो खरोखर वाखाणण्यासारखा होता. म्हणजे त्यांना एक समाधान, त्याच्या आईवडिलांना समाधान झालं की आपल्या मुलांना आज बॅग अडकून आला घरी. हे जे असतं ना, हे कार्य आपल्याला करायचं आहे. आणि तो जो आशीर्वाद आहे त्यांचा, तो जे कॉर्पस फंड आपल्याला जमा करतात त्यांना तो आशीर्वाद पास होतो, त्याला वेगळे काय करावं लागत नाही. तर दुसरं काय म्हणतं का, जे आपण कामकाज करतानाच लोकांना सांगतो अमुक करा तमुक करा, तर त्या ह्याच्यामध्ये मी एकाला सांगितलं होतं की मुलगा 10वीत मार्क कमी पडले म्हणून गेला निघून घरातून, मार्क कमी पडले तर काय करायचं. तर गेल्यानंतर कामकाजाला आला तो, त्याला सांगितलं हे उद्या घ्या, घरी तुम्ही हातपाय धुवा, उदबत्ती लावा आणि 4 दिवसाला उदी टाका, त्या प्रार्थना करा बाबांना की जो असेल तिथं सुखी असतो त्यांना लवकर घरी येऊ दे. ते झालं, सगळं झाल्यानंतर ते 8 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, त्याचा काही फोन नाही किंवा काही नाही. काय झालं आता आम्हाला मात्र काळजी, काय झालं असतं त्याचं, काय झालं असतं. तर एक दिवशी मंडईत गेल्यानंतर तो भेटला समोर, नमस्कार नमस्कार. म्हणलं अहो काय झालं त्या मुलाचं? आलं का तुम्ही जेवढे उदी दिल्यानंतर बाबांची उदी येणार नाही असं होईल का म्हणले. लगेच आला मुलगा. म्हणले म्हणजे त्याचा विश्वास किती आहे कार्यावरती बघा, जो मनुष्य कधी त्याने बघितलं नाही. पण आमचा विश्वास डळबळीत काय की अजून बाबांनी काम केले की नाही, त्याचं काय नाही असं आमच्या मनात विचार. एक तर ते ह्याची मुलगी होती मार्केट यार्डमधली, मी कामकाजाला तवरानुसारी कामकाजाला बसलो होतो आणि ती मार्केट यार्ड बाई आली की असं ते माझे मुलगा 5 वर्षाचा आहे, खेळत होता बाहेर, कुठे गेला काय कळण झालं. कामकाजाला आल्यानंतर तिला पण सांगितलं हे उदी घे, उदी टाक, प्रार्थना म्हण, आणि ती घरी गेली, हातपाय धुतले, उदी टाकली आणि लगेच ती मुलगी आली. पुन्हा सांगायला आली ती केंद्रावरती, तुम्ही सांगितलं त्या मुलगी आली बरं का. मग मी दादाने विचारलं, म्हणजे असं कसं काय झालं, आपण उदी टाकायला दिली. तर ते म्हणले बाबा त्या मुलाला सांगतात जा तुझी आई वाट बघती, तिचे मान धरतात असे, आणि त्याला घरात बाबांना, म्हणजे आपण बाबांना काय आम्हाला लावतो, आपण ज्यावेळेला काय सांगतो
की तुझं काम होईल, तेव्हा त्यांना सांगतो की दादा यांचं काम करा बरं का. ते काम करतात. तर ते हे आपण जितक्या तळमळीने सांगू लोकांना तितक्या तळमळीत ते काम होणार आहे. तर आता एकच फक्त मयूरकडे मयूर एक फक्त काय वरून तुझी कृपा जी आहे ती त्याला म्हणा सांगतो. ये हे काय चाललं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय वर्णो तुझी कृपा सद्गुरु, काय वर्णो तुझी कृपा सद्गुरु, शब्द मूक झाला सद्गुरु, प्रेम मौन गलबला, काय वर्णो तुझी कृपा सद्गुरु, काय वर्णो तुझी कृपा सद्गुरु, शब्द मूक झाला सद्गुरु, प्रेम मौन गलबला, काय वर्णो तुझी कृपा. भक्त तुझे अगणित जगती, भक्त तुझे अगणित जगती, ज्ञान साधना विकले, परी तू प्रेमा मुकेला सद्गुरु, प्रेम मौन गलबला, काय वर्णो तुझी कृपा सद्गुरु, काय वर्णो तुझी कृपा. प्रेम देऊनी प्रेम उपजवी, प्रेम देऊनी प्रेम उपजवी, भजनी अमृत नाले, म्हणून हृदयी तो बैसला सद्गुरु, प्रेम मौन गलबला, काय वर्णो तुझी कृपा सद्गुरु, काय वर्णो तुझी कृपा. तुझ्या भक्तीची भूक अनावर, तुझ्या भक्तीची भूक अनावर, भीक घालुनी शमवी, सुखे बसू पंक्तीला सद्गुरु, प्रेम मौन गलबला, काय वर्णो तुझी कृपा सद्गुरु,
काय वर्णू तुझी कृपा, तुझ विने मजला, मज विने तुझला, तुझ विने मजला, मज विने तुझला, छंद नसे दुसरा, परब्रह्म लाजला, सद्गुरु प्रेम मौन गलबला, काय वर्णू तुझी कृपा, सद्गुरु काय वर्णू तुझी कृपा, सद्गुरु शब्द मूक झाला, सद्गुरु प्रेम मौन गलबला, काय वर्णू तुझी कृपा. तर बोलणं शब्द मूकच झाला असं दादानी एवढं केलंय आपल्यासाठी. आणि दादा आपले गुरु मिळाले हे आपले भाग्य आहे, परम भाग्य. दादांचे सगळे गुरु आपल्याला प्राप्त झाले. गुरुमार्गात दैहिक व आत्मिक स्वरूपात आपल्या गुरूंशी म्हणजे बाबांशी एकरूप होणारे दादा हे एकमेव शिष्य होते. श्री साईनाथ महाराज व दादांनी देहविसर्जन केलेला दिवस एकच होता, मंगळवार. श्री दादांनी त्यांच्या जीवनात श्री गुरुपौर्णिमा उत्सव इतका पूर्णांशाने साजरा केला की ते आपल्या गुरुशी एकरूप झाले. गुरूंच्या ब्रह्मचैतन्यात त्यांनी आपल्या गुरूंचे चैतन्य विलीन केले व म्हणून शेवटी विभूतींना श्री साईदादा एक रूपते विभूती दृष्टीला हे म्हणावे लागले. श्री दादांनी साजरा केलेली गुरुपौर्णिमा आपण भक्तांच्या जीवनात साजरी व्हावी. दादांनी जशी साजरी केली तशी भक्तांच्या जीवनातही साजरी व्हावी अशी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. आणि सांगितल्याप्रमाणे रोज न चुकता साधना करा, एक तरी आरती म्हणा आणि सगळ्यांची प्रेमाने वागा आणि सगळ्यांना मदत करा. जे काय आपल्याला मिळाले ते सगळ्यांना द्यायचं आहे. दिल्यानं ते वाढतं. ही पारमार्थिक संपत्ती आहे, ती वाढवायची आहे आपल्याला. धन्यवाद.